आज मी बरेच दिवसानंतर रेसिपी अपलोड करते आहे आणि त्याचं कारण म्हणजे असा की एकतर या माझ्या बेबी डॉलला 3 ते 4 दिवसापासून बरं नव्हतं आणि त्यानंतर 1 ते 2 दिवस मला बरं नव्हतं. त्यामुळे 4 ते 5 दिवसाच्या गॅपनंतर रेसिपी अपलोड करते आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळेल मला बरं नाही आहे म्हणून. तर आज मी फास्टसाठी रेसिपी अपलोड करते आहे साबुदाणे आणि बटाट्याच्या नाश्त्याची. तर आज बघूया आपण साबुदाणा आणि बटाट्यापासून बनणारा उपवासाच्या नाश्त्याची रेसिपी. त्यासाठी सकाळी मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला. फुलून त्याची क्वांटिटी डबल झाली आहे भिजल्यानंतर. आणि 2 बॉईल केलेले बटाटे मॅश करून टाकले आहेत. 1 ते 1.5 इंच एवढा अद्रक ग्रेट करून घातलेला. 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, उपवासाचे मीठ आणि 1 चम्मच कुटून घेतलेलं जिरं. ते 10 कढीपत्त्याचे पानं बारीक कट करून ॲड केले आहेत. आता यात 2 चम्मच दही ॲड करून त्याला छान मिक्स करून घेते आहे. साबुदाणा भिजत घातला तेव्हा मी पाणी कमी टाकलं होतं, त्यामुळे ते खूप ड्राय झालेलं आहे. म्हणून मला इथे थोडं पाणी ॲड करावं लागलं आणि या सगळ्या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणात जर तुम्हाला कोथिंबीर ॲड करायचं असेल तर तोही तुम्ही बारीक चॉप करून ॲड करू शकता, टेस्टी वाटेल. आता इथे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता मी चटणीची तयारी करून घेते आहे. यासोबत खायला आपल्याला चटणी लागेल आहे. त्यासाठी इथे मी थोडे खोबऱ्याचे तुकडे बारीक कट करून घेतले. अर्धी वाटी शेंगदाणे, 2 ते 4 मिरची, 1 इंच एवढा अद्रक, 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं, 1 चम्मच जिरं, 3 ते 4 चम्मच दही ॲड केलेलं आहे आणि उपवासाला वापरणारं मीठ ॲड केलेलं आहे. आता याला ग्राइंड करून याची चटणी तयार करून घेऊया. चटणी ग्राइंड करताना मिश्रण जास्त घट्ट होतं, त्यामुळे इथे मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे. ग्राइंड करायच्या वेळेस मी साखर टाकायला विसरली, म्हणून इथे छोट्या वाटीने अर्धी वाटी म्हणजे 1 चम्मच एवढं मी साखर ॲड केली आहे. आणि तुम्हाला चटणीची थिकनेस जेवढी हवी तेवढं तुम्ही यात पाणी ॲड करू शकता. तसं तर विदाऊट तडका पण चटणी छान वाटेल, पण इथे मी तडका देत आहे. तेल गरम झाला, त्यात मी 1 चम्मच जिरं घातलं. जिरं तडतडलं की 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं ॲड केलेत आणि हा तडका चटणीमध्ये घातलेला. तर इथे आता आपली चटणी तयार झाली आहे. चटणी होताच साईडला ठेवलेलं साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणाला आपण एक शेप देऊन घेऊया. शेप देताना हाताला थोडं आपण पाणी लावून घ्यायचं आहे. मुलांना कटलेट खूप आवडतं, त्यामुळे मी ते कटलेटचं शेप दिलेलं. तुम्हाला राऊंड शेप हवं तर तुम्ही राऊंड द्या किंवा राऊंड करून त्याला फ्लॅट करून घ्या. या मिश्रणाचं तुम्हाला भरपूर शेप देता येईल, ते तुम्ही देऊ शकता. इथे मी मिश्रणाला कटलेटचा शेप देताना आधीच गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे. तेल गरम होताच शेप दिलेले कटलेट्स आपल्याला यात ॲड करायचे आहे तेलात, गरम तेलातच. आधी मी 3 ते 4च पीसेस टाकले आहेत, कारण मला इथे भीती होती की एकामेकाला ते चिटकून जातील. पण इथे मी 1-2 मिनिटांनी चेक केलं तर ते चिटकले नाही आहेत. तर इथे मी सगळ्या पीसेसला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय केलेलं आहे आणि इथे आपले उपवासाचे कटलेट्स तयार झाले आहेत. तसं तर माझा आवाज आज तुम्हाला खूप इरिटेट करत असेल, पण याच आवाजासोबत आज मला हा व्हिडिओ अपलोड करावा लागला आहे. तर चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कटलेट्स किती क्रिस्पी झाले आहेत. हे तुम्हाला आवाजावरून कळेलच.
हे बाहेरून खूप क्रिस्पी आहे पण आतून खूप जास्त सॉफ्ट आहे. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. खूप जास्त सॉफ्ट आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहे आणि चटणीसुद्धा खूप टेस्टी झाली आहे.